ट्रिपचा हा दुसरा दिवस होता आणि आज माझं पहिलं ज्योतिर्लिंग दर्शन होणार होतं ओंकारेश्वर इथे. पहाटे पहाटेच आम्ही निघालो कारण आम्हाला गर्दी नको होती आणि चहा कॉफीसाठी थांबलो. मी कुल्हडवाली कॉफी घेतली. नाश्त्यामध्ये खूप सारे ऑप्शन होते पण मी समोसा घेतला आणि खूप मस्त आणि टेस्टी होता. इथे जेवण फार सुंदर मिळते. त्यानंतर सूर्यदेवताचं सुद्धा दर्शन झालं. एक नदी ओलांडून मग आम्ही जाऊन पोहोचलो आणि एके ठिकाणी आमची बस थांबून मग ह्या टमटममधून आम्ही निघालो ओंकारेश्वरच्या इथे, कारण तिथे बसेस जात नाहीत, एके ठिकाणी थांबाव्या लागतात. ओंकारेश्वरच्या इथे जातानाचा हा रस्ता आहे, हा पूल आहे आणि खूपदा इथे पुकारत राहतात कारण इथे 300 रुपये एंट्री फी आहे. काही लोक फसवतील म्हणून ही एक गोष्ट त्यांनी चांगली केलेली आहे. लवकरात लवकर आम्ही पोहोचलो, त्याच्यामुळे दर्शन लवकर मिळणार याची खात्री होती, कारण खूप लवकर गेल्यामुळे आम्हाला गर्दी अजिबात मिळाली नाही. पण बाहेरचं जे दृश्य होतं ते खूप छान होतं. मंदिराच्या आतील हा भाग आहे. गर्भगृहामध्ये फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफीसाठी परमिशन नाही. हा आत गर्भगृहाच्या बाहेरचा हा भाग आहे. खूप लोकांचं चॅन्टिंग सुरू होतं, हर हर महादेव. त्यानंतर मंदिर जे आहे तर त्याचा वरचा हा कळस आहे, तिथे आम्ही थोडा वेळ बसलो होतो वरच्या साईडला. तिथे एक पूजासुद्धा करून घेतली. त्यानंतर मामलेश्वर ज्योतिर्लिंग जे आहे तर तेही साईडलाच आहे, तर तिथेसुद्धा पाहायला गेलो. खूप सुंदर आहे ते सुद्धा. तिथेही दर्शन अगदी लवकर झालं, त्यामुळे जेवढ्या लवकर आपण तिथे पोहोचू तेवढ्या लवकर दर्शन होऊन जातं. दर्शन करून तिथून बाहेर पडलो. संत गजानन महाराज संस्थान शेगाव यांचं एक इथे ट्रस्ट आहे आणि तिथे थोडंसं फ्रेश होण्यासाठी आम्ही थांबलो. तिथेही मंदिरात जाऊन आलो. त्यानंतर लंचसाठी एके ठिकाणी थांबलो होतो, तिथे अप्रतिम लंच होतं. पंचवटी हॉटेल असं त्या हॉटेलचं नाव होतं. त्यानंतर आम्ही जाऊन पोहोचलो माहेश्वर येथे आणि जिथे मला खूप आधीपासून जायचं होतं. श्रीदेवी अहिल्याबाई होळकर यांचा राजवाडा पाहण्यासाठी गेलो. तिथे यांचा खूप मोठी अशी मूर्ती आहे, त्याबद्दलची काही माहिती आम्हाला गाईड देत होते. त्यानंतर नर्मदा नदीचा जो घाट आहे तर तिथे आम्ही उतरलो. तिथे काही फोटो सेशनसुद्धा केलं. अतिशय सुंदर आहे आणि खूप सारे पर्यटकसुद्धा आले होते. मला हे पाहून जेजुरीची आठवण झाली. आता लवकरच जायचं आहे तिकडे पण. ही ट्रिप मी 2-3 गोष्टींसाठी निवडली होती. एक तर ज्योतिर्लिंग, दुसरं मेन म्हणजे माहेश्वर मला भेट द्यायचं होतं तिथे जाऊन, कारण काही गोष्टी पण आहेत ज्या मला तिथे जाऊन बघायच्या होत्या. काही डिझाईन्स आहेत त्या द्यायच्या होत्या आणि काही गोष्टी शिकायच्या पण होत्या त्याच्यासाठी. मग नर्मदा घाट बघून आम्ही तिथून मस्त बोटिंग केलं नर्मदा नदीच्या इथे. आणि मला पर्याय नव्हता, मला पाण्याची भीती वाटते, बट आम्ही रिटर्न तिथं घाटावरती येणार नव्हतो, त्याच्यामुळे बोटिंग करावंच लागलं आणि दुसऱ्या ठिकाणी यावं लागलं. त्यानंतर एके ठिकाणी सगळे लोक शॉपिंग करण्यासाठी गेले, पण मी माझे जे बुणकर आहेत त्यांना कॉल केला आणि तिथे जाऊन भेट घेतली. काही साड्या बनत होत्या त्याही बघितल्या. डोळ्यात तेल घालून या गोष्टी कराव्या लागतात. एक जरी धागा चुकला तर सगळे डिझाईन चुकते. ह्या डिझाईन कशा बनतात त्याचा हा साचा आहे ते मला समजावून सांगत होते. काही बॉर्डर्स ज्या बनत होत्या त्या कशा बनतात त्याही बघत होते. सो माझा ट्रिपचा दुसरा दिवस असा गेला आणि नर्मदा नदीच्या आणि ओंकारेश्वरच्या सुंदर आठवणी